विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आता यामध्ये अनुक्रमणिका दिलेली आहे. त्या अनुक्रमणिकेमध्ये तुम्ही बघताय की टोटल 12 प्रकरणं आहेत. तुम्हाला इयत्ता 12वीला टोटल 12 प्रकरणं आहेत. त्यातील आपण प्रकरण नंबर 1 बघतोय, संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. या प्रकरणामध्ये अर्थ, महत्त्व, भांडवलाची आवश्यकता, त्यामध्ये अ स्थिर भांडवल, ब खेळते भांडवल, भांडवल संरचना, भांडवल संरचनेची व्याख्या, भांडवल संरचनेचे घटक, हे महत्त्वाचे पॉईंट या प्रकरणामध्ये दिलेले आहे. तर सर्वात अगोदर आपण याची प्रस्तावना बघणार आहोत. वित्त ही संकल्पना पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडीत आहे. आता वित्त म्हणजेच पैसा. वाणिज्य भाषेमध्ये पैशाला वित्त असं संबोधलं जातं. आता पैसा, व्यवसायामध्ये पैसा येणे आणि पैसा जाणे म्हणजेच निधींचे गमन इनफ्लो व निर्गमन आउटफ्लो यांच्याशी ते संबंधित आहे. वित्त ही संकल्पना पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडीत आहे. निधींचे गमन इनफ्लो व निर्गमन आउटफ्लो यांच्याशी ते संबंधित आहे. आता व्यवसायामध्ये व्यवसायाचे यश मोजण्याचे साधन म्हटलं तर ते म्हणजे पैसा. व्यवसाय हा किती मोठा आहे, व्यवसायाचं किती नावलौकिक आहे, हे त्या व्यवसायातील असणाऱ्या पैशांवरून ठरवलं जातं. म्हणजे व्यवसायाचे यश मोजण्याचे साधन ते म्हणजे पैसा. व्यावसायिक संस्थेत यश हे निधी उभारण्याची क्षमता व निधीचा विनियोग करण्याची क्षमता यावर अवलंबून असते. आता व्यवसायामध्ये निधी उभारण्याची क्षमता, त्या कंपनीची किती क्षमता आहे निधी उभारण्यासाठी व निधीचा विनियोग करण्याची कार्यक्षमता यावर अवलंबून असते. व्यवसाय किती मोठा आहे, त्या व्यवसायाचं यश किती आहे, त्यामध्ये ती संस्था किती निधी उभारू शकतो जास्तीत जास्त व त्या निधीचा विनियोग कशा पद्धतीने केला जातो यावर ह्या व्यवसायाचं यश हे अवलंबून असतं. आता हेनरी फोर्ड यांनी म्हटलेलं आहे, यांनी सांगितले की पैसा हा एक हात किंवा पाय आहे. आता पैसा हा एक काय आहे, हात किंवा पाय. पैशाचा वापर करा किंवा गमवा. पैसा एक तर त्याचा वापर करा किंवा तो गमवा. आता व्यवसायात यश मिळवण्यासाठी पैसा किती आवश्यक आहे हे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे सांगितलेलं आहे की व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी पैसा किती महत्त्वाचा आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा अर्थ. संस्थात्मक वित्त व्यवस्था ही संस्थेसाठी निधी उपलब्ध करून देते. संस्थात्मक वित्त व्यवस्था ही काय करते, संस्थेसाठी निधी उपलब्ध करून देते व त्याचा योग्य विनियोग याचा संबंध आहे. आता संस्थेच्या कार्यांना वित्त पुरवठा करणे, भांडवल संरचना, गुंतवणूक निर्णय यामध्ये महत्त्वाचं आहे. आता त्याची व्याख्या दिलेली आहे. हेनरी हॉगलंड यांनी व्याख्या सांगितलेली आहे की संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेले भांडवल संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते. संस्थात्मक वित्त व्यवस्थेमध्ये वित्तीय नियोजन, भांडवली बाजारपेठ, मुद्रा बाजार, भाग भांडवल बाजार यांचा अभ्यास आहे. आता भांडवल निर्मिती आणि विदेशी भांडवल यांचाही याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आता विदेशी भांडवल तर आपल्या देशामध्ये विदेशी भांडवल हे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर उदाहरणार्थ कंपनी. आता परदेशातील एखादी कंपनी भारतामध्ये असते आणि ती चालवली जाते. म्हणजे ती विदेशी कंपनी भारतामध्ये स्थायिक होऊन भारतामध्ये ती कंपनी मोठ्या प्रमाणावर चालते. म्हणजे तिथं काय होतं की आपल्या देशामध्ये विदेशी भांडवल हे वापरलं जातं, चालवलं जातं. तसंच बँका, वित्तीय संस्था तसेच बँकांनाही यात महत्त्व दिलेलं आहे. आता वित्त व्यवस्थापक काही गोष्टींची खात्री करून घेतात. तर कुठल्या गोष्टींची खात्री करून घेतात की ज्या संस्थांना आपण वित्त पुरवठा करतो
तर ती वित्तीय संस्था समाधानकारक आहे किंवा नाही. आता ज्या ज्या संस्थांना ही वित्तीय संस्था भांडवल पुरवठा करते, वित्त पुरवठा करते, तर ती वित्तीय संस्था समाधानकारक आहे किंवा नाही. संस्था किमान मूल्य असलेल्या योग्य प्रकारच्या निधीचा वापर करत आहे किंवा नाही. संस्था उभ्या केलेल्या निधीचा योग्य वापर करत आहे किंवा नाही. संस्थेच्या मालकांसाठी कमाल लाभांश निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे किंवा नाही. म्हणजेच जी संस्था आहे ती संस्था जास्तीत जास्त नफा कमवत आहे किंवा नाही. जास्तीत जास्त नफा कमवला तर त्या ठिकाणी त्या व्यवसायामध्ये जे काही गुंतवणूक केलेली आहे भागधारकांनी, त्या भागधारकांना जास्तीत जास्त लाभांश देता येईल. यासाठी ही संस्था प्रयत्न करत आहे किंवा नाही याचे अध्ययन संस्था व्यवस्थापक करतात. आता ह्यामध्ये दोन निर्णय जे आहेत ते दोन निर्णय महत्त्वाचे सांगितलेले वित्त व्यवस्थेचे ते आधार आहेत. तर ह्या दोन संकल्पना आपण बघूया. 1 नंबर वित्तीय निश्चितीचा निर्णय. आता या ठिकाणी वित्त उभारणीचे विविध पर्याय संस्थेसमोर असतात. बघा, वित्त उभारणी म्हणजे भांडवल जे आहे ते उभारणी करायची आहे, त्यासाठी वित्तीय संस्थेसमोर विविध पर्याय असतात. तर त्यामध्ये चांगली कंपनी असेल तर कोणतीही वित्तीय संस्था त्यांना लोनसाठी प्रोव्हाइड करते. त्यांना समोरून फोन करतात की तुम्हाला वित्त उभारणी करून देता येईल. तसेच ते बँकांकडून कर्ज घेणे, सार्वजनिक ठेवी, कर्ज रोखे हे संपूर्ण प्रोव्हाइड केले जाते. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती वित्तीय संस्था कशी आहे यावर सर्वाधिक नोंद केली जाते. जी भांडवल उभारणी करायची आहे ती वित्तीय व्यवस्थापक योग्य भांडवल उभारणीची खात्री देतो. योग्य भांडवल उभारणी म्हणजे काय, तर भांडवलाची योग्य रक्कम, तसेच योग्य प्रमाणातील कर्जाऊ रक्कम व समभाग भांडवल यांचे मिश्रण होय. यामध्ये 2 नंबर आहे वित्त गुंतवणुकीचा निर्णय. जेव्हा व्यावसायिक संस्थेला भांडवल प्राप्त करायचे आहे, विविध पर्याय उपलब्ध होतात, तेव्हा वित्तीय व्यवस्थापक पुढील पर्याय घेण्यास सज्ज होतात. जेव्हा व्यावसायिक संस्थेला जेव्हा भांडवल प्राप्त करण्याचे विविध पर्याय असतात, त्यावेळेस वित्तीय व्यवस्थापक पुढील निर्णय घेण्यास सज्ज होतो. हे निर्णय म्हणजे काय, तर निधीचा योग्य रीतीने उपयोग करून भागधारकांना कमाल लाभांश मिळवून देणे, यासाठी भांडवलाचे मूल्य विचारात घेतले जाते. आता जसे भारतामध्ये पहा, एक हिरो नावाची कंपनी आहे, ही सर्वांना माहिती असेलच. हिरो नावाची एक कंपनी आहे. आता ही हिरो नावाची कंपनी भारतातली, परंतु त्यानंतर होंडा नावाची कंपनी आली. आता हिरो नावाची जी कंपनी होती ती सायकल आहे ना, सायकलचं प्रोडक्ट म्हणजे सायकलचं उत्पादन करायची आणि त्याची विक्री करायची. पण नंतर होंडा नावाची कंपनी त्याला मर्ज झाली. हिरो आणि होंडा दोन्ही कंपन्या मर्ज केली गेली. नंतर हिरो कंपनी भारतातील हिरो आणि होंडा ह्या दोन्ही कंपनी मिळून त्यांनी मोटरसायकल चालू केली. मोटरसायकलचं त्यांनी काय केलं, मोटरसायकल गाडीची कंपनी सुरू केली. यालाच म्हणतात कंपनीमध्ये विदेशी कंपनी इन्व्हेस्ट करणे, म्हणजे भारतीय कंपनीमध्ये विदेशी कंपनी इन्व्हेस्ट करणे. यालाच वित्तीय गुंतवणुकीचा निर्णय असं म्हटलं जातं. म्हणजे ह्यालाच काय म्हणतात, वित्तीय गुंतवणुकीचा निर्णय. योग्य रीतीने योग्य नियोजन करून योग्य ठिकाणी निधी गुंतवणे. गुंतवणूक करण्यासाठी निधी मिळवणे व व्यवसायामध्ये त्याचा यशस्वीरित्या उपयोग करणे, यालाच गुंतवणुकीचा निर्णय असे म्हणतात. अशा प्रकारे ह्या ज्या 2 संकल्पना आहेत त्या आहेत. आता पुढील पॉईंट आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व.
संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे या ठिकाणी महत्त्व सांगितलेले आहे. व्यावसायिक संस्थेच्या कार्यात्मक व्यवस्थापनेत उत्पादन, वित्त, विपणन तसेच कर्मचारी कृती हे महत्त्वाचे आहे. या सर्वांना खूप महत्त्व दिलेले आहे व्यवसायामध्ये. आता म्हणजे अगोदर उत्पादन करणे, उत्पादन केल्यानंतर वित्त, म्हणजे वित्त व्यवस्थेमध्ये उत्पादनच महत्त्वाचे नसून उत्पादन, वित्त, विपणन हे सुद्धा महत्त्वाचे. उत्पादन करणे, नंतर वित्त, वित्तानंतर विपणन करणे आणि विपणन नंतर कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या कृती, म्हणजे ह्या सर्वांना सर्वात जास्त महत्त्व दिलेले आहे. तर त्यामध्ये 1 नंबरचा पॉईंट आहे निर्णय प्रक्रियेत मदत करणे. आता व्यावसायिक संस्था ज्या आहेत त्या व्यवसायामध्ये प्रत्येक निर्णय त्याचा नफ्यावरील परिणाम नजरेसमोर ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यावसायिक संस्थेमध्ये जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय निधीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. म्हणजे कोणतेही कार्य हे निधीशिवाय स्वतंत्रपणे पार पाडता येत नाही. आता जो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असेल त्याच प्रकल्पाला व्यावसायिक संस्था विचार करतात त्याच प्रकल्पाचा. म्हणजे व्यवसायात जास्तीत जास्त नफा असला पाहिजे यासाठी वित्तीय संस्था निर्णय घेण्यास मदत करतात. थोडक्यात 2 नंबरचा पॉईंट आहे प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. आता व्यवसायामध्ये व्यवसायामध्ये पैसा म्हटलं तर भाग भांडवल येणे. जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था नवीन उपक्रमात पाऊल टाकते तेव्हा तिला भांडवलाची आवश्यकता असते. मग हे भांडवल व्यावसायिक संस्था समभाग, कर्ज रोखे, बंधपत्रे यांची विक्री करते किंवा बँकेचे कर्ज घेते. अशा पद्धतीने प्रकल्पासाठी भांडवल उभारणी केली जाते. 3 नंबर आहे संशोधन व विकास कार्यात मदत करते. 5 कंपनी स्टार्ट करायची असेल तर विचार विनिमय केला जातो. कशा बाबतीत? तर भांडवल उभारणी बाबतीत. मग जर कर्ज काढले तर ते मोठे असते, त्या कर्जाचे कसे संशोधन केले जाते, याचे महत्त्व किती असते, हे महत्त्वाचे कार्य वित्तीय संस्था करते. मग आता यामध्ये पहा, जुनी जर या ठिकाणी उत्पादित वस्तूंची श्रेणी सुधारून नवीन वस्तूंचे उत्पादन विकसित करणे आणि ग्राहकांना आकर्षित करणे. तर ग्राहकांच्या काही आवडीनिवडी असतात, त्या ग्राहकांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन जुन्या उत्पादित वस्तू बाजूला ठेवून नवीन उत्पादित वस्तू केली पाहिजे. म्हणजे जुन्या उत्पादनामध्ये सुधारणा करून नवीन वस्तू त्यापासून तयार करणे की जेणेकरून ग्राहकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांच्या पद्धतीने त्यांना जसे हवे आहे त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना वस्तू देणे. 4 नंबर आहे व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करते. तर व्यवसायात जर नफा होत असेल तरच कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देता येतात. म्हणजेच काय की जर व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी हे वित्तीय व्यवस्थापन महत्त्वाचे असते. तर महत्त्वाचं म्हणजे जर प्रत्येक कंपनी भांडवल उभे करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून करते. जसं की कर्ज काढलेलं असेल तर त्या कर्जाची परतफेड वेळेत करता आली पाहिजे. कच्च्या मालाची जेव्हा गरज भासते तेव्हा तो विकत घेता येतो. तसेच वस्तूचे विक्री संवर्धन, सेल्स प्रमोशन, नवीन वस्तूंचे उत्पादन बाजारात आणणे यासाठी ह्या वित्तीय व्यवस्थापनेची संस्थात्मक वित्ताचे अतिशय महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. 5 नंबर आहे विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधते. तर सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवून सलोख्याचे वातावरण निर्माण करणे. संस्थात्मक वित्त व्यवस्था नसेल तर खरेदी विक्रीचा व्यवहार पार पाडणार नाही, तर उत्पादन विभागाचे काम कठीण होईल व अर्थव्यवस्था कोलमडून जाईल. यासाठी विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे. 6 नंबर आहे विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देते. विस्तारीकरण व विविधीकरणासाठी आधुनिक यंत्रसामग्रीची व आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. त्यासाठी संस्थात्मक वित्त व्यवस्था महत्त्वाची
आहे. म्हणजे या ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्री तसेच आधुनिक तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध करते व विस्तारीकरणासाठी व विविधीकरणासाठी वित्त हे अनिवार्य असते. 7 नंबर आहे व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे. आता व्यवस्थापकीय जोखीम म्हणजेच काय की अचानक धोका. आता अचानक विक्रीत झालेली घट असेल, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेला तोटा असेल, संपामुळे झालेला तोटा असेल, अशा प्रकारच्या अनेक धोके हे कंपनीला हाताळावे लागतात. अशा व्यावसायिक जोखीम हाताळण्यासाठी कंपनीला आर्थिक व्यवस्थापनाची गरज असते. 8 नंबर आहे जुन्या मालमत्ता बदलणे. जी काही जुनी मालमत्ता आहे, काळानुरूप जुनी झालेली मालमत्ता कालबाह्य होतात व नवीन यंत्रसामग्री घेण्यासाठी निधीची आवश्यकता असते. 9 नंबर लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते. भागधारकांना लाभांश तसेच कर्जरोखेधारक व बँकांना व्याज देण्यासाठी वित्त व्यवस्था आवश्यक असते. 10 नंबर आहे विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. आयकर असेल म्हणजे इन्कम टॅक्स, GST, वस्तू व सेवा कर, तसेच नोंदणी अधिकाऱ्याला अदा करावयाचे शुल्क, अशा प्रकारचे कर व आकार भरणीसाठी संस्था